रागादिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. अष्टांग हृदय सूत्रस्थान वाचत असताना आपण आता मजल दर मजल करत 26वा अध्यायापर्यंत आलेलो आहोत. शस्त्रविधी, शिराविधी किंवा त्याच्या पुढचे जे काही अध्याय आहेत तर ते बघत असताना आपल्याला प्रथम दर्शनी तर असं वाटतं की ठीक आहे, पण ह्या अध्यायांचं आपण म्हणजे बऱ्याच वेळेला थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. पण आता जेव्हा आपण वाचतोय तर त्यावेळेला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की हे अध्याय सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स डेव्हलप करणं, ह्या सगळ्या दृष्टीने हे अध्याय जास्त महत्वाचे आहेत, हे सुद्धा आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे. अजून एक महत्वाची सूचना या वेळेला मला अशी करावीशी वाटते की आपण ज्या वेळेला पाठांतराचे अध्याय घेतोय तर थोडासा पाठ करायला अवघड असणारा आणि अनेक वेगवेगळी वृत्त असणारा असा जो 15वा अध्याय आहे अष्टांग हृदय सूत्रस्थानाचा, तर तो अध्याय जो आहे तर आपण त्याच्या पाठांतर या वेळेला हे केलेलं आहे, शेड्यूल केलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबरीनं त्याच्या अनुषंगानं असं म्हणून 5 वेगवेगळ्या वनस्पती सुद्धा त्याच्या सोबत आपण घेतलेल्या आहेत. तर ह्या वनस्पतींचा आणि योगांचा किंवा वेगवेगळ्या गणांचा अभ्यास जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला आणखीन काही महत्वाच्या गोष्टी राहतात. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला वनस्पती सुद्धा पाठ असायला हव्यात आणि म्हणूनच त्या दृष्टीने म्हणून वनस्पती सुद्धा ह्याच्या सोबतीनं अशा घेतलेल्या आहेत. दोन्हीचे व्हिडिओ म्हणजे अध्याय 15 शोधनादी गणसंग्रह आणि 5 वनस्पती हे संपूर्ण जे आहेत तर ते YouTube वरती लोड केलेले आहेत. बरेच जणांनी बघितलेले पण असेल आणि ज्यांनी अजूनही पाठांतराला सुरुवात केलेली नाहीये तर त्यांनी पाठांतराला सगळ्यांनी सुरुवात करून घ्यावी असं एक मला वाटतं. कसं आहे की कुठल्याही वयामध्ये पाठांतर करणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. रादर आपल्याला असं वाटत असतं की लहान वय असताना पाठांतर लवकर होत असतं आणि वय जसं जसं पुढे जातं प्रॅक्टिसला लागून आपली 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली की थोडंसं कुठेतरी पाठांतर मागे राहत असतं. या पाठांतराचा उपयोग आपल्याला आपल्या अकॅडमिक्स मध्ये जेवढा होतो तेवढाच प्रॅक्टिससाठी पण होतो, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. हे करत असताना प्रॅक्टिस, व्यवसाय किंवा अकॅडमिक्स किंवा परीक्षा याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला एक पाठांतराचा उपयोग होत असतो आणि तो सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे रसायन कर्म ह्या गोष्टींनी होत असतं, पाठांतर करण्याने होत असतं, स्मृती वाढत असते. स्मृती वाढणं हे रसायन कर्माचं एक लक्षण म्हणून सांगितलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सो दीर्घमायू स्मृती मेधा आरोग्यम तरुणम वया, तर हे स्मृती वाढण्याचं काम सुद्धा तेवढंच महत्वाचं ह्या श्लोक पाठांतराने होत असतं. म्हणून श्लोक पाठ करायला पाहिजेत. इव्हन तुम्ही जर बघितलं असेल ना की पूर्वीच्या काळामध्ये संध्याकाळ झाली की दिवे लावून रामरक्षा वगैरे म्हटले जायचे. नित्य म्हटल्यानंतर काय होतं की बुद्धी आपली जी असते ती चलाख राहते, तल्लख राहते आणि त्याच्यामुळे आयुष्य वाढण्याच्या दृष्टीने सुद्धा मदत होत असते. सो जे दीर्घायुष्य इच्छितात तर त्या सगळ्यांनी हे पाठांतर करणं ही गोष्ट महत्वाची आहे. पाठांतर जसं आपण म्हटलं की ह्या आपल्याला जसं मुरत जातं आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, इव्हन रक्तामध्ये की मग जसं सोहम मुरल्यानंतर आपला प्रत्येक पेशींमधनं सोहम झंकारत असतो, त्याच पद्धतीनं प्रत्येक पेशीमधनं सुद्धा हा आयुर्वेद झंकारायला लागेल आणि तसं झाल्यानंतर पेशंट समोर येऊन बसतात, लवकर निदान होणं, औषधं लवकर सुचणं, ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात आणि म्हणून त्या अनुषंगाने हे पाठांतर करायला पाहिजे असं एक मला प्रांजळपणे सर्वांना सांगावंसं वाटतं. तर सगळ्यांनी सुरुवात करा पाठांतराला आणि त्याप्रमाणे भाग घ्यायला सुद्धा सुरुवात करा. सो आपण 26वा अध्याय शस्त्रविधी वाचतोय. त्या शस्त्रविधी अध्याय वाचत असताना आपले 45 श्लोक झालेले होते आणि 45 श्लोकांच्या मध्ये आपण रक्तमोक्षणाच्या संदर्भामधले हे श्लोक आपण बघत आहोत. सो रक्तमोक्षणाच्या संदर्भातले जेव्हा जेव्हा आपण श्लोक बघतोय तर त्याच्यामध्ये जलौकांच्या संदर्भामध्ये आपण बघत होतो. अणुशस्त्र म्हणून ही जलौका सांगितलेली आहे आणि अणुशस्त्र असं म्हणत असताना जलौका कुठल्या योग्य, सविष कोणत्या, निर्विष कोणत्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. आणि मग त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट बघितली की सविष जलौका जर का आपण लावल्या असतील तर दंशस्य तोदे कण्वांवा मोक्षयेत वामयेच्छताम पटुतैलाक्त वदनाम श्लक्ष्ण खंडन रूषिताम, ह्या श्लोकापर्यंत पण आलेलं होतं. सो दंशस्य तोदे, दंश असताना काय करावं तर किंवा कंडू असताना, दोषाच्या जागी तोद म्हणजे टोचल्यासारखी वेदना आहे किंवा कंडू आहे असं असेल तर मोक्षयेत
वामयेच्यता, मोक्षेत म्हणजे तिथून त्या काढाव्यात आणि त्यांचं वमन करावं, वामयेत. नंतर पटुतैलाक्त वदनाम श्लक्ष्ण खंडन रुषिताम, पटुतैल म्हणजे लवणयुक्त तेल जे आहे तर ते जे आहे तर ते त्या ठिकाणी लावावं म्हणजे ती लवकर सुटते. आणि श्लक्ष्ण खंडन रुषिताम, श्लक्ष्ण म्हणजे एकदम कोरडा, खंडन म्हणजे कोंड्यासारखा, त्याच्यानी त्याला हे करून घ्यायचं म्हणजे कोरडी करून घ्यायची ती जलोका. रक्षण रक्तमदात भूयः, रक्तमद या व्याधीपासून तिला रक्षण करण्यासाठी भूयः सप्ताहम तान न पातयेत, एक आठवडाभर ती जळू परत लावू नये असं म्हटलेलं आहे. पूर्ववत पटुता दार्ढ्यम सम्यक वांते जलौकसाम, आणि जर का सम्यक वमन केलं गेलं जळवांचं, इथपर्यंत आपलं झालेलं होतं की सम्यक वमन केलं गेलं की काय होतं, पूर्ववत पटुताम दार्ढ्यम सम्यक वांते, पूर्ववत म्हणजे काय तर पूर्वीप्रमाणे काय होतं तर चंचल होते ती जळू, आणि दार्ढ्य दृढ होते, म्हणजे जी मलूल होऊन पडलेली असते किंवा हलत नसते, पाण्यात टाकल्यानंतर तिच्या हालचाली चालू होत नाहीत, अशी जर का जलौका असेल तर ती योग्य पद्धतीनं वमन केलेली नाहीये हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण हे योग्य पद्धतीनं वमन करतो त्यावेळेला काय घडतं तर ही जी जळू आहे तर ती खूप छान पद्धतीने हालायला लागते पाण्यामध्ये टाकल्यानंतर, आणि ती चंचल म्हणजे तिला हुशारी येते असं म्हटलेलं आहे. सो इथपर्यंत जे आहे ना तर ती जलौकेचं वमन कसं करावं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये क्लमो अतियोगात मृत्युर्वा दुर्वांते स्तब्धता मदः अन्यत्र अन्यत्र ताहा स्थाप्या घटे मृत्स्नांबु गर्भिणे. आता क्लम हा अतियोगात वा मृत्युर्वा, आता अतियोग झाला वमनाचा तर काय होतं तर क्लम, वमनाचा म्हणजे जलौकेच्या संदर्भामध्ये इथे सांगतात की जळूचं वमन जास्त प्रमाणामध्ये केलं गेलं तर क्लम म्हणजे ती थकून जाते किंवा अतियोगात मृत्युर्वा असं म्हटलेलं आहे. तर जळू जी आहे ती काही वेळेला डेड होऊन जाते का तर दुर्वांते, दुर्वांत म्हणजे जर जळूचं अतियोगाने वमन केलं गेलं म्हणजे जळू आहे तर बरेच जण तुम्हाला माहिती असेल की हातात धरून अशी ती पिळली जाते, तर हातात धरून ती पिळत असताना काय होतं एकदम पिचकारीसारखी धार तिच्या ह्याच्यातनं रक्ताची बाहेर पडत असते. पण हे जर का अतियोग केला गेला म्हणजे वमन सगळंच्या सगळं अगदी बाहेर काढून टाकायचं रक्त त्या दृष्टीने जर प्रयत्न केला तर काय घडतं तर क्लम म्हणजे ती थकून जाते जळू एकतर, किंवा दुसरी एक महत्वाची गोष्ट होते की मृत्युर्वा, ती जळू जी आहे ती डेड होऊन जाते. आणि म्हणून आपल्या दवाखान्यात जर का आपण बघितलं ना तर बऱ्याच वेळेला आपण कसं करत असतो की जी जळू आहे ना तर तिचं वमन करत असताना तिच्या मुख प्रदेशात ती हरिद्रा स्प्रिंकल करत राहायची थोड्या थोड्या प्रमाणात. असं केल्यानंतर काय होतं तर हरिद्रा टाकल्यानंतर ती जळू जी आहे ती आपलं पण बाहेर रक्त म्हणजे वमन करत असते, आणि ते झाल्यामुळं काय व्हायला लागतं तर वमन जे आहे तर ते झाल्यामुळं जलौका जी आहे ना तर ती योग्य पद्धतीनं हुशार होते. परंतु जर का आपण इथे पिळली गेली तर बऱ्याच वेळेला तुटते किंवा त्याच्यामध्ये तिच्या मृत्यू येण्याचा संभव असतो. आणि दुर्वांत म्हणजे ही जर का जळू आहे तिचं वमन व्यवस्थित नाही केलं गेलं, दुर्वांत जर का झाली तर स्तब्धता मदहा, स्तब्ध होते म्हणजे ती हालचाल करत नाही, स्तब्ध होऊन राहते, आणि मद हा व्याधी तिला होतो. आणि म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीनं हे वमन करत असताना ती योग्य पद्धतीनं वमन झालेलं आहे की नाही ही गोष्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. याच्यानंतर आता योग्य वमन झालंय असं झाल्यानंतर काय करायचं तर अन्यत्र अन्यत्र ताहा स्थाप्या घटे मृत्स्नांबु गर्भिणी. मृत्स्न अंबु गर्भिणी, अंबु म्हणजे पाणी, गर्भिणी म्हणजे ज्याच्यामध्ये भरलेलं आहे असं घटे, घटामध्ये. मृत्स्न म्हणजे छान काय म्हणू आपण ज्याला योग्य पद्धतीनं भरलेलं अशा पाण्यामध्ये ती ठेवावी. मग कशी ठेवावी तर अन्यत्र ताहा ताहा असं म्हटलंय, अन्यत्र अन्यत्र वेगवेगळ्या घटांमध्ये ही जलौका ठेवावी. आता वेगवेगळ्या घटांमध्ये ही जलौका ज्या वेळेला आपण ठेवणार आहे ना तर त्यावेळेला काय करायचं आहे, आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट असं का करायचं आहे ते सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. लालादी पोथ नाशार्थम सविषाहा स्युः तद अन्वयात. काही वेळेला कसं होतं काही जलौकांची लाला म्हणजे लालास्राव जो असतो तो किंवा कोथ असेल तर तो होऊ नये म्हणून या वेगवेगळ्या घटांमध्ये ठेवायच्या. सविषाहा स्युः तद अन्वयात, काही ज्या जलौका आहेत ना तर त्या योग्य पद्धतीने लावल्या गेल्या नाहीत किंवा काही वेळेला
त्यांचं वमन योग्य पद्धतीनं झालेलं नसेल किंवा वमन करत असताना काही वेळेला त्या पूर्णपणे वमन झालेलं नसेल, असं जर झालं असेल ना, तर आणि एकत्र ठेवल्या गेल्या, तर ज्या चांगल्या पद्धतीनं वमन झालेलं आहे तर त्या जलौका सुद्धा सविष होण्याची शक्यता असते. ते कशामुळे होतं, तर लालादी आणि कोथ म्हणजे एका जळूचं जे लालास्राव आहे तो दुसऱ्याला आल्यामुळे एकाच प्रकारच्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर कोथ उत्पन्न होतं. काही वेळेला एक जलौका जी आहे तर ती समजा डेड झालेली आणि खाली बसलेली आहे, तर तिच्या कोथामुळे सुद्धा दुसऱ्या जलौका आहेत तर त्या अफेक्ट होत असतात. बऱ्याच वेळेला आपण असं बघितलेलं असतं की एका ह्याच्यामध्ये एक जळू जर का हे खराब झाली असेल तर त्याच्यामध्ये बाकीच्या जळवा सुद्धा लवकर लवकर डेड व्हायला लागतात. तसं होऊ नये ह्यासाठी जळू लावून झाल्यानंतर ती वेगवेगळ्या पात्रांमध्ये ठेवावी. अन्यत्र अन्यत्र ताहा स्थाप्या वेगवेगळ्या अन्यत्र अन्यत्र वेगवेगळ्या ताहा नामजलौकाहा स्थाप्या ठेवाव्या. कुठे, तर घटामध्ये ठेवाव्यात. आणि पुढे शब्द असा आलेला आहे की मृत्स्न अंबू गर्भिणी. मृत्स्न म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जेव्हा एकत्र ठेवला तर त्या मरणप्राय लवकर होत आहेत आणि म्हणून त्या वेगवेगळ्या ठेवाव्यात. आणि म्हणून त्या कशामध्ये ठेवाव्यात, तर अंबू गर्भिणी म्हणजे पाणी भरलेल्या पात्रामध्ये ठेवाव्यात. आणि लालादी कोथ नाशार्थम सविषाहा स्युः तद अन्वयात. लाला इत्यादीच्या कोथाच्या नाशासाठी म्हणजे ते एकमेकांना त्याचा संपर्क होऊ नये आणि त्या सविष होऊ नयेत यासाठी म्हणून त्या वेगवेगळ्या पाण्यामध्ये ठेवाव्यात. त्याच्यानंतरचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये अशुद्धौ श्रावयेत दंशान हरिद्रा गुडमाक्षिकौ. शतधौत आज्य पिचवाहा ततः लेपाश्च शीतला हा दुष्ट रक्ता अपगमन सद्यो रागरुजाम शमः. आता इथे बघत असताना आता काय करावं, तर अशुद्ध श्रावयेत दंशान. आता काही वेळेला असं झालेलं आहे आणि अशुद्ध जलौका आपण तिथे लावलेली आहे आणि तो जो दंश आहे किंवा त्या जलौकेने जो दंश घेतलेला आहे तर त्याचं काय करायला पाहिजे, तर त्याचं श्रवण करायला पाहिजे. कशाने करायचं, तर हरिद्रा गुड माक्षिकई. हे हरिद्रा गुड आणि माक्षिका. आता आपण जलौका लावली आणि जलौका लावल्यानंतर जलौका काढली की काढल्यानंतर दंशाच्या जागी जर का योग्य पद्धतीने रक्ताचं शोधन झालेलं नाहीये असं आपल्याला वाटत असेल किंवा काही शेष दोष किंवा शेष सरक्त दोष असे जर का शिल्लक असतील तर त्याच्या श्रवणार्थ काय लावावा, तर हरिद्रा गुड आणि माक्षिका. हरिद्रा गुळ आणि माक्षिक म्हणजे मध हे सगळं एकत्र करून त्या ठिकाणी लावावं म्हणजे त्याचा स्राव आहे तो चांगल्या पद्धतीनं होऊन जातो. सो जलौका लावल्यानंतर हरिद्रा गुड माक्षिक या गोष्टी जिथे दंश केलेला आहे त्या जागी लावाव्यात. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे शतधौत आज्य पिचवाहा ततः लेपाश्च शीतलाहा. आणि त्याच्यानंतर काय करायचं की त्याचा रक्तस्राव होऊन गेला की त्याच्यामध्ये शतधौत आज्य पिचवाहा म्हणजे शतधौत घृत, आज्य म्हणजे घृत, तर त्यांनी भिजलेला जो पिचू आहे म्हणजे कापूस आहे तर तो त्या ठिकाणी लावावा. लेपाश्च शीतलाहा किंवा दुसरे शीतल लेप त्या ठिकाणी लावावेत. आता ज्या वेळेला आपण दुष्ट रक्तस्राव बघतोय की रक्ताचा स्राव झालेला आहे आणि त्याच्यानंतर या गोष्टी करायच्यात. आता हे शतधौत आज्य पिचवाहा ततः शतधौत घृताने भिजलेला कापूस त्या जलौकेच्या जो दंशस्थान आहे त्याच्यावरती ठेवायचा. आता का, तर शतधौत घृत जे आहे तर घृत आपण बघतो की पुराण घृत विशेष करून व्रणरोपण करणार आहे. सो ज्या ज्या ठिकाणी या जलौकांचा दंश झालेला आहे तर त्या ठिकाणचं रोपण होण्याच्या दृष्टीने म्हणून हे घृताचे पिचू हे महत्वाचे असते. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी अजून सांगावीशी वाटते की ज्या वेळेला तिथे दंश झालेला आहे तर त्याच्यामध्ये काही वेळेला दाह, राग, पाक या गोष्टी दिसतात आणि ते होऊ नये किंवा ते लवकर शमावं यासाठी विशेष करून शीतल लेप असे त्या ठिकाणी लावावेत. आता मग शीतल लेप असं म्हणत असताना कोणते लेप हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. मग शीतल लेप असं म्हणत असताना त्याच्यामध्ये काही विशिष्ट लेप म्हणजे जसं यष्टीमधू लेप आहे तर यष्टीमधूचा दुधातून लेप लावला की दाह जो शरीरामधला असतो तो उत्तम पद्धतीने कमी येतो हे आपल्याला दिसतं. काही वेळेला आणखीन एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला अशी बघायला पाहिजे की शीतल लेपांमध्ये अनंता जर का लावली गेली तर त्याचाही उपयोग जो आहे ना तो आपल्याला उत्तम पद्धतीने रक्त
प्रसाधनासाठी म्हणून सुद्धा मिळत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी जलौका लावणं, जलौका झाल्यानंतर लेप लावणं या गोष्टी महत्वाच्या राहतात. सो इथे आपल्याला ह्या प्रकाराने तिथे शीतल लेप असे लावायचे आहेत. मग ते लेप लावून झाल्यानंतर काय करायचं आहे, तर अशुद्धम चलितम स्थानात स्थितम रक्तम व्रणाश्रये व्यम्ली भवेत पर्युषितम तस्मात् श्रावयेत पुनः. आता ह्याच्यामध्ये अजून एक ओळ मधली राहिली, दुष्ट रक्त अपागमनात सद्यो राग रुजाम शमहा. दुष्ट रक्त हे शीतल लेप लावलेले आहेत किंवा हे पिचू ठेवलेले आहेत, तर त्याच्यामुळे काय होतं की दुष्ट रक्त अपगमन म्हणजे निघून जाणं. त्या ठिकाणी असणारं जे खराब रक्त आहे ते निघून गेल्यामुळे काय होतं की सद्यो राग रुजा शमहा, लगेचच राग आणि रुजा म्हणजे दुखणं या दोन्ही गोष्टींचा शमन होतं. त्याच्यानंतर आता असं म्हटलेलं आहे की अशुद्धम चलितम स्थानात स्थितम रक्तम व्रणाश्रय. असं जे रक्त आहे अशुद्ध ते चलितम, असं जे चलित म्हणजे निघायला सुरुवात झालेली आहे असं जे अशुद्ध रक्त आहे ते स्थानात चलितम म्हणजे त्या स्थानातून निघालेलं आहे, पण स्थितम रक्तम व्रणाश्रय, व्रणाच्या आश्रयाने जर का हे रक्त तिथे राहिलं म्हणजे कसं की आता आपण रक्तमोक्षण करायला जलौका लावलेली आहे. जलौका लावल्यानंतर तिथनं काही प्रमाणामध्ये रक्त निघून गेलेलं आहे. आणखीन काही रक्त असेल ना की जे चलित झालेलं आहे, परंतु जिथे दंश झालेले त्या ठिकाणी ते स्तब्ध झालं राहिलं, बाहेर नाही आलं किंवा इन बिटवीन आपण जलौका काढली असेल, असं जर का झालं असेल तर ते रक्त जे आहे म्हणजे जे स्थानात चलित असं झालेलं आहे परंतु व्रणाच्या आशयामध्ये येऊन थांबलेलं आहे, ते कसं होतं, व्यम्ली भवेत पर्युषितम तस्मात् श्रावयेत पुनः. वि अम्ली भवेत पर्युषितम, पर्युषित नाम शिळ झालेलं, म्हणजे आता ते सरवायला लागलेलं आहे आणि ते तिथेच थांबलेलं आहे, ते बाहेर पण आलेलं नाहीये. असं जे पर्युषित रक्त आहे ते काय होतं, व्यम्लीभूत म्हणजे विमल होतं किंवा व्यम्ल म्हणजे अम्लीभूत होतं, विशेषेण अम्लीभूत व्यम्लीभूत असं आहे. तर विशेषत्वाने अम्लत्व आलेलं असं जे रक्त आहे तर ते काय होतं, तर ते दुष्ट रक्त आहे आणि ते काढून टाकावं त्याच्यामधून. आणि म्हणून स्थानात चलितम असं जे काही रक्त आहे तर त्याचं काय करायला पाहिजे, तर श्रावयेत पुनः असं म्हटलेलं आहे, तर पुन्हा त्याचं श्रावण करावं. आणि मग हे कशाने, तर वेगळ्या परत आपण जलौका लावू शकतो किंवा प्रच्छन्न कर्माने याचं श्रावण करू शकतो. तर आता ह्या पद्धतीनं रक्त जे आहे तर ते विशिष्ट पद्धतीनं काढून टाकावं, या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. त्याच्यानंतर युंजात अलाबू घटिका रक्ते पित्तेन दूषिते तासाम अनल संयोगात युंजातु कफवायुनाम. आता हे इथे पासून जे ना ते कुठली पद्धत कशासाठी वापरावी हे सांगतात. मग त्याच्यामध्ये तासाम युंजात काय, तर अलाबू घटिका रक्ते पित्तेन दूषिते, पित्तेन दूषिते रक्ते. आता रक्ते म्हणजे ही सप्तमी आहे, म्हणजे असं रक्त असताना किंवा पित्तदुष्ट रक्तामध्ये काय करावं, युंजात योजना करावी. कशाची, तर अलाबू आणि घटिकेची. अलाबू आणि घटिका या दोन गोष्टी ज्या आहेत ना, अलाबू म्हणजे भोपळा लावून रक्त काढणं, जो कोरडा सुकलेला जो भोपळा आहे आतून जो हे झालेला असतो पूर्ण रिकामा झालेला असतो, किंवा त्या ठिकाणी आपण घटिका सुद्धा लावू शकतो. मग ते असं पित्तदुष्ट रक्त आहे ना, तर युंजात न अलाबू घटिका, युंजांना असा शब्द आलेला, युंजात न अलाबू घटिका रक्ते पित्तेन दूषिते. ज्या वेळेला पित्ताने दुष्ट असं रक्त असतं त्यावेळेला न युंजात अलाबू घटिका, अलाबू किंवा घटिका ह्या गोष्टी वापरू नयेत. का, तर तासाम अनल संयोगात म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपण अलाबू किंवा घटिकेने रक्त काढतो तर त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की कसं काढलं जातं. तर जी स्किन असते की जिथून आपल्याला रक्त काढायचं आहे तर त्या ठिकाणी प्रच्छन्न कर्म केलं जातं. प्रच्छन्न करून तिथे एक दिवा ठेवला जातो, त्या दिव्यावरती घटिका किंवा अलाबू पालथा घातला जातो आणि तो दिवा जसा विझतो ऑक्सिजन कन्झम्पशन झाल्यानंतर तसं हे एअरटाईट बसतं. एअरटाईट बसल्यानंतर तिथनं रक्त हे खेचलं जातं आणि मग रक्तमोक्षण होतं. मग इथे जेव्हा आपण पित्तदुष्ट रक्ताचा विचार करतोय त्यावेळेला तिथे आपण दिवा लावून मग ते त्याच्या साह्याने ते रक्त खेचतोय. मग इथे अनल म्हणजे दिव्याचा किंवा अग्नीचा संपर्क संयोग आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं रक्त जर का आपल्याला काढायचं असेल तर पित्तदुष्ट रक्तामध्ये अलाबू आणि घटिका या गोष्टी वापरू नयेत. का, तर पित्ताच्या संपर्काने रक्त जे आहे ते आणखीन पित्तदुष्ट होण्याची शक्यता आहे. मग इथे काय वापरावं,
म्हणजे पित्तदुष्ट रक्तामध्ये अलाबो आणि घटिका नाही वापरायचे. मग तासाम अनल संयोगात युंजातु कफवायुना, मग कफवायूची दृष्टी असताना मात्र ही अलाबो आणि घटिका वापरावी असं आहे. म्हणजे अलाबो आणि घटिका ह्या दोन गोष्टी वापरत असताना एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या ठिकाणी विशेष करून पित्तदुष्ट रक्त नाहीये ना हे आपण पाहायला पाहिजे. ओके. आणि मग कफवायूना, त्याच्यानंतर कफेन दुष्टम रुधिरम न शृंगेण विनिर्हरेत, कफाने दुष्ट असणार रक्त न शृंगेण विनिर्हरेत, शृंगाने त्याचं हरण करू नये. का? स्कन्नत्वात. कारण काय तर स्कन्नत्व असतं. आता ज्या वेळेला कफदुष्ट रक्त आहे तर कफदुष्ट रक्त असताना त्याची प्रॉपर्टी किंवा ते कशा पद्धतीच असणार आहे तर ते घट्ट झालेलं, गाठाळलेलं, पटकन न स्रवणारं असं आहे. आणि आपण शृंग लावतो त्यावेळेला कम्प्लिटली फक्त आपण व्हॅक्युम सक्शन ज्याला म्हणतो तशा पद्धतीने ते काढतो. म्हणजे तिथे दिव्याचा वगैरे संपर्क नाही, पण ते एवढं ग्रंथीलं, गाठाळलेलं रक्त आहे किंवा स्कन्न झालेलं रक्त आहे तर त्याचा फ्लोच येत नाही आणि म्हणून ते शृंगाने काढू नये. शृंग तुम्हाला माहिती असेल की प्रच्छान कर्म करायचं, शृंग तिथे लावायचा आणि वरचा जो निमुळता भाग असतो तो अचूषण पद्धतीने खेचायचा. खेचल्यानंतर आतमध्ये काय तयार होईल तर एअर जी आहे तर ती खेचली जाईल आणि व्हॅक्युम सक्शन सारखा त्याचा परिणाम येतो. आणि म्हणून शृंगाने ज्या वेळेला आपल्याला करायचं आहे तर त्यावेळेला ते कफदुष्ट रक्त नाहीये ना ही गोष्ट बघायला पाहिजे. स्कंदत्वात. आणि वातपित्ताभ्याम दुष्टम शृंगेण निर्हरेत. आता वातपित्ताने दुष्ट असेल तर तसं जे रक्त आहे ते शृंगाने काढावं. आता वातपित्ताने दुष्ट जे रक्त असतं तर ते कसं आहे तर त्याला फ्लो आहे. दुसरी गोष्ट ते स्कन्न नाहीये झालेला आणि म्हणून वातपित्ताचं जे आहे तर ते शृंगाने रक्तमोक्षण त्याचं करावं. सो दोन गोष्टी आपण ह्याच्या ठिकाणी बघितल्या की अलाबो आणि घटिका यंत्राने जर का आपल्याला रक्त काढायचं असेल तर त्या ठिकाणी ते पित्तदुष्ट नाहीये ना ह्याची खात्री करावी. आणि शृंगाने जर का आपल्याला ते रक्त काढायचं असेल तर ते कफदुष्ट नाहीये ना ह्याची खात्री पहिल्यांदा आपल्याला करून घ्यायला हवी. त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यामध्ये स्नायू संध्यास्ती मर्माणी त्यजन प्रच्छानम आचरेत. आता हे प्रच्छान कर्म जे काही आपण करणार ना तर ते करत असताना काय करायला पाहिजे तर स्नायू अस्थि मर्म हे नाहीयेत ना त्या ठिकाणी हे बघायला पाहिजे. प्रच्छान कर्म जेव्हा जेव्हा आपण करणार ना तर त्यावेळेला ही गोष्ट बघणं खूप गरजेची आहे की आपण जिथे फासण्या मारतोय किंवा प्रच्छान कर्म करतोय तर त्या ठिकाणी हे नाही आहे ना की तिथे स्नायू नाहीये ना, सिरा नाहीये ना, मोठी मर्म नाहीयेत ना हे बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्याच बरोबरीनं त्याच्यावरती अजून एक ओळ आलेली आहे, गात्रम बद्धोपरी दृढम रज्वा पट्टेन वा समम. गात्राच्या उपरी बद्धम दृढम रज्वा वा पट्टेन समम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर जिथनं आपल्याला रक्तमोक्षण करायचं आहे ना तर त्याच्या वरती म्हणजे त्या गात्राच्या उपरी वरती काय करायचं तर रज्जू म्हणजे दोरीने किंवा पट्टेनं, पट्ट म्हणजे पट्ट्याने, समम दृढम बंधये, समदृढ बांधावं म्हणजे एकदम उत्तम पद्धतीनं बांधावं, ज्याला आपण टर्निकेट्स म्हणतो आजकालच्या भाषेमध्ये. तर तसे आजकाल वेलक्रोचे वगैरे खूप चांगले येतात. सो तशा पद्धतीचं जरी लावलं आपण तरी सुद्धा चालतं. आणि त्याच्यानंतर स्नायू संध्यास्ती मर्माणी त्यजन प्रच्छानम आचरे. आता हे प्रच्छान कर्म करत असताना स्नायू अस्थि संधी या सगळ्या गोष्टी नाही येत ना हे बघून त्याप्रमाणे तिथे प्रच्छान कर्म करावं. त्याच्यानंतर अधो प्रदेश प्रविसृतै पादैहि उपरी गामीभिः न गाढ घन तिर्यग्भिः पदे पदम आचरण. आता हे करत असताना कशा पद्धतीनं करावं हे सांगितलंय. आता आपण बघितलं की ह्याच्यामध्ये आपण प्रच्छान कर्म करत असताना वरच्या बाजूला आपण एक टर्निकेट बांधला. मग अधोदेश प्रविसृतैहि पदैहि उपरी गामीभिः. आता खालचा जो भाग आहे ना तर त्या खालच्या भागावरती आपल्याला ज्या वेळेला हे करायचं आहे प्रच्छान कर्म करायचं आहे तो अधोदेश प्रविसृतैहि पदैहि उपरी गामीभिः न गाढम घन तिर्यग्भिः न पदे पदम आचरण. एकाच वेळेला म्हणजे पदे पदम म्हणजे एका ठिकाणी जिथे आपण घेतलेलं आहे प्रच्छान त्याच ठिकाणी परत दुसरं नाही करायचं प्रच्छान. आणि न गाढम न घनम न तिर्यक म्हणजे खूप गाढ म्हणजे खूप डीप प्रच्छान नाही करायचंय, खूप घन म्हणजे खूप जाड प्रच्छान नाही करायचंय, आणि तिरक तिरक म्हणजे वेडं वाकडं किंवा एकमेकांना छेद घेईल असं प्रच्छान नाही करायचंय. म्हणजे काय अधोदेश प्रविसृतैहि
पदैहि उपरी गामिभिः. आता जिथे आपण टर्निकेट बांधलाय, समजा आपल्याला एका विशिष्ट एरियामध्ये प्रच्छन्न कर्म करायचंय, इकडे आपण टर्निकेट बांधलाय, तर इथे घेत असताना ते जे काही आपण प्रच्छन्न कर्म करणार आहोत तर ते कसं असायला पाहिजे, तर ते खूप डीप नसलं पाहिजे, प्रविस्तृत अशा योग्य जागेवरती ते करायला पाहिजे. अस्थि संधी शिरा वगैरे मर्म त्या ठिकाणी नाही येत नाही हे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर स्ट्रेट करायचंय, खूप गाढ म्हणजे खूप डीप काय म्हणतो इन्सिजन म्हणण्यापेक्षा प्रच्छन्न ते नाही करायचंय आणि खूप जाड नाही पाहिजे आणि एकमेकांना कट करेल असंही प्रच्छन्न नाही करायचं. ओके. त्याच्यानंतर प्रच्छन्नेन एक न गाढम अतितिर्यक पदेम पदम आचरण प्रच्छन्नैः अनेक देशस्थम ग्रथितम जलजन्मभिः. प्रच्छन्नैः अनेक देशस्थम. आता हे प्रच्छन्नेन एक देशस्थम, प्रच्छन्न कर्म करून कुठल्या ठिकाणचं आपल्याला रक्तमोक्षण करायचं, तर एक देशस्थ एका विशिष्ट ठिकाणी समजा असं काही विशिष्ट आपल्याला दिसतं आहे आणि रक्ताची दृष्टी दिसते, तर असं जर का असेल ना तर त्या ठिकाणी करत असताना केवळ प्रच्छन्नाने सुद्धा आपण हे करू शकतो. प्रच्छन्नेन एक देशस्थम रक्तमोक्षणम कुर्यात, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि ग्रथितम जलजन्मभिः रक्तमोक्षणम कुर्यात. ग्रथित म्हणजे ज्या वेळेला रक्त गाठाळलेलं आहे, ग्रथित आहे, तर त्या ठिकाणी काय करावं, तर जलजन्मभिः. जलजन्म म्हणजे कोण, तर जलौका. तर त्या जलौकानी तृतीय वापरली, जन्मभिः म्हणजे तृतीया म्हणजे ने, साधन, करण या अर्थाने. तर ज्या वेळेला आपल्याला ग्रथित रक्त दिसतं, गाठाळलेलं रक्त आहे, तर त्या ठिकाणी जलौकेने रक्तमोक्षण करावं. आता तुम्हाला जर का गाठाळलेलं रक्त असं जर का अजून कुठे आलेलं आहे, तर रक्तपित्तामध्ये सुद्धा आलाय, अथवा ग्रथिते रक्ते लिहात पारावत शकृत असं म्हटलेलं आहे. तर ग्रथित रक्त आहे की स्कन्नत्व जास्ती आहे, तर त्या ठिकाणी जलौका आपण उत्तम पद्धतीने लावू शकतो. मग का, हा सुद्धा एक विचार करायला पाहिजे. तर जलौकांना तुम्हाला माहित असेल सगळ्यांनाच की हिरुडिन नावाचा एक स्राव जलौका ज्या वेळेला बाईट घेते त्यावेळेला सोडते, आणि हे जे हिरुडिन असतं ना तर ते ब्लड क्लॉटिंग जे आहे तर ते इनहिबिट करतं, थांबवतं, आणि म्हणूनच क्लॉट असणार अशा पद्धतीचं गाठाळलेलं ग्रथित असं रक्त असेल तर ते ग्रथित रक्त जे आहे, तर म्हणजे आता जसं व्हेरिकोज व्हेन्स वगैरे असतात, तर अशा ठिकाणी आपण बघतो की त्या ठिकाणी साठण्याची किंवा थ्रॉम्बस बनण्याची खूप जास्त शक्यता असते, आणि म्हणून आपण डीबीटी टेस्ट वगैरे सुद्धा सगळ्या करून घेत असतो. तर असे ज्या केसेस आहेत ना त्या ठिकाणी जलौका लावणं जास्त श्रेयस्कर आहे, कारण त्या हिरुडिनमुळे ते जे काही आतले किंवा बाहेरचे किंवा त्या ठिकाणी असणारं ग्रथित रक्त आहे तर ते वितळायला मदत होत असते. सो ग्रथितम जलजन्मभिः हरे शृंग आदिभिः सुप्तम. सुप्तम म्हणजे काय, स्थिर झालेलं रक्त. शृंग आदिभिः हरेत म्हणजे ज्या वेळेला एखादं रक्त थंड झालंय, सुप्त म्हणजे झोपलेलं या अर्थाने येतं, पण सुप्त म्हणजे कसा अर्थ घेता इथे घेतलेला आहे ते सांगते. एखादी नदी आहे आणि तिचा उगमापासून ती वाहत वाहत आलेली आहे. सुरुवातीची नदी कशी असते, एकदम खळाळती, दगडांना फुटणारी अशा पद्धतीची नदी असते, पण ती एका प्लॅटू वरती आल्यानंतर संथ होते, सुप्त होते, म्हणजे संथ या अर्थाने आलेलं आहे. तर सुप्त म्हणजे शांतपणे जाणारी या अर्थाने. तर असं जे काही रक्त आहे ना तर ते शृंगाने काढावं, तर त्याचा हे करत असताना शृंगाने त्याचं निर्हरण करावं ज्या वेळेला रक्त जे आहे ते सुप्त अवस्थेमध्ये आहे तेव्हा. आणि असृक व्यापी शिराव्यधेहि. व्यापी म्हणजे भरपूर एरियामध्ये जर का रक्ताची दृष्टी आहे असं आपल्याला जर का दिसत असेल की बरेच ठिकाणी आहे, आणि किंवा आपण जसं वेगवेगळे हे करतो का नाही, काय म्हणू ज्याला, वेगवेगळ्या पद्धतीचं कुष्ठ आहे आणि ते संपूर्ण शरीरावर पसरलेलं आहे, असं जर का असेल ना तर अशा वेळेला रक्तमोक्षण करत असताना शिराव्यधाने ते रक्तमोक्षण करावं. प्रच्छन्नम पिंडितेवा स्यात् अवगाढे जलौकसः. आता प्रच्छानम पिंडितेवा अवगाढे जलौकसः असं म्हटलंय. प्रच्छानम पिंडिते, आता प्रच्छाननाने झालेलं पिंडित असं जे काही रक्त आहे ना, घट्ट झालेलं रक्त म्हणजे पिंडित रक्त असं प्रच्छानम म्हणजे घट्ट झालेलं रक्त प्रच्छान करून काढावं. किंवा अवगाढे जलौकसः, जर का खोल आहे असं जर का आपल्याला वाटलं, अवगाढ दृष्टी आहे असं जर वाटलं की रक्तदृष्टी आहे ती अवगाढ रक्तदृष्टी आहे, त्यावेळेला जळवा त्या ठिकाणी लावाव्यात.
त्याच्यानंतर त्वक्स्थे अलाबू घटी शृंगम, त्वचेच्या ठिकाणी फक्त रक्तदृष्टी आहे असं जर का आपल्याला वाटतं किंवा हे दुष्ट रक्त फक्त त्वचेला आश्रित आहे असं जर वाटत असेल तर अलाबू घटी शृंग या गोष्टी लावाव्यात. आणि शिरा एव व्यापके असृजी, व्यापक असृज असताना म्हणजे रक्तदृष्टी व्यापक असताना म्हणजे संपूर्ण शरीरावरती जर का आपल्याला ही रक्तदृष्टी दिसत असेल तर शिरैव, शिरा एव, एव म्हणजे या अर्थाने शिरेतूनच रक्त काढावं. म्हणजेच काय तर आपण ज्याला सार्वधिक रक्तमोक्षण म्हणतो तर ते करावं. व्यापक म्हणजे संपूर्ण शरीरावरती जर काही रक्तदृष्टी आपल्याला दिसत असेल तर व्यापक रक्तदृष्टी असं त्याला म्हटलेलं आहे. आणि असं असताना काय करायला पाहिजे तर आपण शिरेतूनच रक्त काढायला पाहिजे, म्हणजेच शिराव्यध करून रक्त काढायला पाहिजे किंवा रक्तमोक्षण करायला पाहिजे, म्हणजे सार्वदैहिक रक्तमोक्षण ज्याला आपण म्हणतो तसं. त्याच्यानंतर वातादिधाम वा शृंग जलौका अलाभूभिः क्रमात, वातादी धाम, धाम म्हणजे काय स्थान, वात इत्यादीचं स्थान असताना शृंग जलौका अलाभू हे क्रमाक्रमाने काढावेत. आता वात आदी, आदी म्हटल्यानंतर वात पित्त आणि कफ, तर वातानी जर का वाताच्या स्थानामध्ये जर का रक्ताची दृष्टी असेल तर शृंगाने काढावी, पित्ताच्या स्थानामध्ये जर का दृष्टी असेल रक्ताची तर जलौकेने रक्तमोक्षण करावं. आणि कफाच्या स्थानामध्ये, स्थान आहे बरं का इथे दोष नाही हे लक्षात घ्या, मग दोष कुठलाही असेल पण स्थान जर का कफाचं आहे आणि जर का रक्तदृष्टी आहे असं जर का असेल तर अलाबुनी त्या ठिकाणी जलौकावचरण रक्तमोक्षण करावं. आता इथे याच्या पुढे अजून एक गोष्ट सांगतात, श्रुतात असृजः प्रदेहाद्यैः. आता असृज श्रुत झाल्यानंतर म्हणजे रक्तमोक्षण झाल्यानंतर प्रदेह आदी करावेत. प्रदेह म्हणजे काय तर लेप, तर ह्या लेपांच्या इत्यादी मुळे शीतैहि स्यात् वायू पोपतः, शीतैहि प्रदेहाद्यैः. आपण बघितलं वरती की रक्तमोक्षण झाल्यानंतर काय करावं तर त्या ठिकाणी शतधौतघृत लावावं किंवा शीतल लेप लावावे. तर असे शीतल लेप लावल्यानंतर त्याच्या शैत्यामुळं स्याद वायू पोपतः, जर का वायू कुपित झाला तर काय होतं सतोद कंडुः शोफः तम. आता तिथे मग असं जर झालं तर तोद म्हणजे टोचल्यासारखी वेदना होते, कंडू म्हणजे त्या ठिकाणी खाज यायला लागते, शोथ यायला लागतो. अशा वेळेला सर्पीही उष्णेन सेचयेत, गरम अशा तुपाने सिंचन करावं. आता गरम तुपाने का सिंचन करावं असं इथे आपण बघायला पाहिजे. तर इथे तेलाने पण म्हणू शकले असते पण गरम तूपच म्हटलेलं आहे. असं का तर एकतर पित्त आणि रक्त ह्यांचा आश्रयाश्रय भाव आहे, त्याच्यामुळं वायूचं शमन करण्यासाठी घृततैल वसा मज्जा यापैकी पित्त तिथे कायमस्वरूपी रक्ताला आश्रयाश्रय भावाने असल्यामुळं तिथे वाताच्या शमनासाठी तेलापेक्षा सुद्धा तुपाची योजना केली आहे. आणि मग उष्ण तूप किंवा कोष्ण तूप घृत असं वापरावं. हे वापरल्यामुळे काय होणार आहे तर वायूचं पण शमन होणार आहे, घृत असल्यामुळे पित्ताचं शमन झाल्यामुळे रक्ताचंही शमन होईल. आणि म्हणून मग तोद कंडू वगैरे ह्या सगळ्या काही ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या कमी यायला मदत होईल. सो या पद्धतीनं इथे हा संपूर्ण जो शस्त्रविधी अध्याय आहे ना हा सांगत होतो. सो शेवटचा श्लोक परत एकदा वाचूयात. स्रतात असृजः प्रदेहाद्यै शीते स्याद् वायुपोपतः स तोद कंडू शोफस्तं सर्पी उष्णेन सेचयेत, उष्ण अशा सर्पी घृतानी त्याचं सेचन करावं. इति श्री वैद्यपती सिंहगुप्त सोनू श्रीमद्वाग्भट विरचितायाम अष्टांग हृदय संहितायाम सूत्रस्थाने शस्त्रविधीर्नाम षड्विंशोऽध्यायः. शस्त्रविधी नावाचा हा 26वा अध्याय झाला. सो आता आपण अगदी शेवटच्या पाडाव म्हणतो तसं आलेलो आहोत. आता 27, 28, 29 तीनच अध्याय आपले फक्त बाकी आहेत सूत्रस्थान संपूर्ण होण्याच्या दृष्टीने. आता 29वा अध्याय जो आहे ना तर तो इथे आपण शस्त्रविधी म्हणत असताना वेगवेगळे शस्त्रकोश, शस्त्रागार, त्याच्यानंतर शस्त्रांचे वेगवेगळे प्रकार म्हणजे जे कंकमुख वगैरे सगळे बघितले. तर हे बघत असताना सगळ्यात शेवटी अणुशस्त्राचं वर्णन केलं आणि ते म्हणजे जलौका. आणि जलौकांचं वर्णन झाल्यानंतरचा आता 27वा अध्याय येतो ना तर तो आहे शिराव्यध विधी अध्याय. तर शिराव्यध कसा करावा, त्याच्यासाठी कोणती पूर्वकर्म करावी, तयारी कशी करावी, उपकल्पना त्याची काय काय असावी, ह्या सगळ्याचं वर्णन करणार आहे तो 27वा अध्याय.
ते जोडून कसं छानपैकी घेतलेलं असतं बघा, की यंत्रविधी झालं, त्याच्यानंतर शस्त्रविधी, शस्त्रविधीमध्ये लास्टला जलौकांचं वर्णन आणि जलौकांचं वर्णन झाल्यानंतर शिराविधी. आता शिरावेध म्हणत असताना मग ते कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींचा शिरावेध करावा या संपूर्ण अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, की जे आपण नेक्स्ट टाइम वाचणार आहोत. ओके, तुमच्या काही जर का शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आज आपल्याकडे थोडा वेळ आहे. ओके ओके एक मिनट, प्रैक्टिकली अगर आलाबो श्रृंग नहीं हो तो क्या उपयोग करना चाहिए रक्तमोक्षण के लिए, शिरावेद या जलौका? ओके, कैसा है ना कि आजकल अगर देखा जाए तो प्रैक्टिकली ये सिरा आलाबो श्रृंग वगैरह ये तो देखने के लिए नहीं मिलते हैं, ये बात सही है। लेकिन आजकल जो अलग अलग कप्स आते हैं ना, कपिंग जिसको बोलते हैं, मला वाटतं फ्लिप, वो जो मैराथन या फिर कुछ रनिंग के लिए ये ओलंपिक्स के गेम में जो था ना, सो उसका एक फोटो बहुत ज्यादा फेमस हो गया था कि जिसमें उसके शोल्डर्स के ऊपर कपिंग के निशान थे, राइट, और उसने कपिंग किया है और इसके लिए विकृत रक्त जो है उसकी दृष्टि निकालने के लिए कपिंग किया जाता है। सो श्रृंग अलाबू ये जो है उसमें अगर छोटा दिया हम रख देते हैं तो वो अलाबू जैसा काम करेगा, और अगर वही कप्स जो है वो सिर्फ हम सक्शन से अप्लाई करते हैं तो वो श्रृंग जैसे काम करेगा। ऐसा दोनों पद्धति से आजकल के जो ये कपिंग आते हैं ना, कपिंग का सेट ही आता है पूरा, सो वो भी अच्छे से हम यूज कर सकते हैं। शिरावेद और जलौका ये तो दोनों है ही। शिरावेद हम जनरली पहले जैसे बताया गया है कि कुठारिका से शिरावेद करना चाहिए, तो आजकल वो शिरावेद कुठारिका से देखने के लिए नहीं मिलता है। कुठारिका म्हणजे सगळ्यात छोटीशी अशी एक कुठारिका सांगितलेली होती आपण शस्त्रविधी वाचला त्यावेळेला, पण आत्ताच्या काळामध्ये जर का आपण बघितलं ना तर आपण स्काल्पेलने जनरली रक्तमोक्षण करतो, त्याचाही परिणाम आणि उपयोग खरंच चांगला दिसतो। पण स्वतःहून शिरा तोडल्यानंतर म्हणजे कुठारिकेने जर का आपण ती टिचकी मारून शिरा वेध केला तर होणारे रक्तमोक्षण आणि हे टाकून स्काल्पेन टाकून होणारं रक्तमोक्षण ह्याच्यामध्ये किंचित फरक निश्चितच असणार। याचं कारण कसं आहे की ज्या वेळेला आपण शिरावेध करतो स्काल्पेनने तर ती आपोआप स्वतःहून क्लॉट होणं हे बऱ्याच वेळा नाही घडतं, वेराज जेव्हा आपण कुठारिकेने करतो तर दुष्ट रक्ताचं स्रवण झाल्यानंतर ती शिरा जी आहे तर ती आपोआप सील व्हायला मदत होत असते, क्लॉटिंग फॅक्टर्स तिथे ऍड होत असल्यामुळे। सो हा दोन्ही मधला फरक आहे, आणि त्याच्या जागी आता जे श्रृंग आणि आलाबू ह्याच्या जागी आपण कपिंग जे आहेत ते नक्की करू शकता, ते नक्की करून बघा तुम्ही। अजून एक क्वेश्चन आलेला आहे की जर पेशंटमध्ये जलौकानंतर वूंड झाली तर पुढे ट्रीटमेंटचा विचार कसा करावा? हे बऱ्याच वेळेला दिसतं की जलौका लावल्यानंतर काही वेळेला तिथे डाग पडतो, काही वेळेला डायबेटिक पेशंट्स असतील तर वूंड जे आहे ते हील व्हायला थोडा वेळ लागतो, काही वेळेला असं असतं की जलौका खूप मोठी असते आणि त्याचा डीप कट होतो बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे सुद्धा वूंड हिलिंगला वेळ लागत असतो। तर अशा वेळेला आपण एक गोष्ट करायला पाहिजे, आताच्या ह्या सगळ्या काळामध्ये आता ह्याच्यामध्ये ग्रंथोक्त काही असं वर्णन केलेलं नाहीये, पण बऱ्याच वेळेला आजकाल आपण बघतो की ओल्ड एज पेशंट्स किंवा 50+ जे पेशंट्स असतात ना तर ते कोणत्या ना कोणत्या तरी अँटीकोॲग्युलंट्स वरती वगैरे असतात आणि म्हणून सुद्धा ब्लिडिंग खूप जास्ती होत असतं, तर हाही भाग एक लक्षात घ्यायला पाहिजे। सो पेशंटची कुठली चालू आहेत औषधं हे बघणं खूप गरजेचं राहतं, त्याच्याच बरोबरीने बीटीसीटी करून घेणं हा भाग सुद्धा करायला पाहिजे। बीटीसीटी केल्यानंतर आपल्याला समजेल की किती वेळाने हे ब्लड क्लॉट होणार आहे। सो जलौकाचा जो वेळ आहे ना क्लॉटिंगचा तो बीटीसीटी पेक्षा सुद्धा जास्त राहतो, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे। सो हे सगळं बघून मगच आपण आजकालच्या याच्यामध्ये जलौकावचरण किंवा कुठल्याही प्रकारचं जे रक्तमोक्षण आहे ते प्लॅन करायला पाहिजे। त्याच्या बरोबरीने अजून एक महत्वाची गोष्ट इथे मला अशी सांगायची वाटते की समजा जलौका लावल्यानंतर काही वेळेला तिथे काळा डाग येतात आणि ते जखम लवकर भरून येत नाही, असं झालं तर पुयोत्पत्तीचं पथ्य जे आहे ते पेशंटला कंपल्सरी स्ट्रिक्ट करायला सांगायचं। जलौकाचरण चालू केल्यानंतर लगेचच सूक्ष्म त्रिफळा गंधक रसायन किंवा कैशोर त्रिफळा अमृता या गोळ्या चालू करायला पाहिजे, सो दॅट हे हिलिंग फास्ट होईल। आणि पोटामध्ये रक्त प्रसादन करणारी औषधं जसं की सारीवादी गण आहे किंवा महामंजेष्ठादी काढा आहे, ह्या जर का गोष्टी चालू केल्या ना तर मग जखमा ज्या आहेत त्या लवकर भरून येतात जळवांमुळे झालेल्या। ओके, कर्णपाली किसी पेशेंट में बहुत बड़ी हो जाती है तो अदर देन सर्जिकल क्या उपयोग कर सकते हैं?
ओके. कर्णपाली इसका मला असं विचारायचं की कर्णपाली नुसती मोठी होते ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये घातलेला जो कानातलं किंवा जे पिअर्सिंग केलं जातं तर ते होल बऱ्याच वेळेला मोठं होत असतं आणि त्याच्यामुळे त्या काय म्हणू वेटमुळं कर्णपाली मोठी होत असते. सर्जिकलचा उपयोग तर नक्कीच होतो. आपण पेशंटमध्ये बघतोच ते. पण ह्याच्या व्यतिरिक्त ना त्याचे जे आतले म्हणजे जे होल केलेलं आहे त्याच्या आतला जो एजेस असतो ना तर त्याला आपण काही गोष्टी करू शकत असतो. त्याच्यामध्ये प्रच्छानकर्म करणं किंवा त्याच्यामध्ये स्क्रॅच करणं असं केल्यानंतर ते जुळून यायला मदत होत असते. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये पुयोत्पत्तीचं पथ्य आणि पाळणं आणि त्याच्या बरोबरीने पसफॉर्मेशन न होणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या राहतात. ओके. धुळेचे एक सर आहेत ते जलौकाने वमन करत नाहीत. एकदा जलौका लावली की 45 दिवसानंतर पुन्हा रिपीट करतात. अच्छा, ओके. कर्णबाधित या पेशंटमध्ये जलौका आचरण कसे कार्य करते. कर्णबाधित जे आहेत ना पेशंट्स त्यांच्यामध्ये जलौकांचा चांगला उपयोग येतो. म्हणजे आपल्या दवाखान्यामध्ये पण बरेच पेशंट्समध्ये आपण वापरलेले आणि त्याचा परिणाम चांगला येतो. तर त्याच्यामध्ये जनरली मॅस्टर्ड प्रोसेस जे आहे म्हणजे कानाच्या पाठीमागे तिथे जलौकाचरण केलं जातं आणि बऱ्याच वेळेला मिडल इयर इन्फेक्शन रिकरंट ज्या वेळेला असतं किंवा परफोरेशन असतं टिम्पॅनमला अशा वेळेला जर का जलौका लावला गेला तर इन्फेक्शन मिडल इयरचं लवकर कमी येतं आणि त्यामुळे परफोरेशन भरायला मदत होत असते. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही वेळेला जे आपण म्हणजे विधुर मर्म म्हणतो तर त्याच्यावरती आघात झाल्यामुळं किंवा चेन ऑफ बोन्स जी असते त्याच्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिक चेंजेस झाल्यामुळं ती चेन हलत नाही म्हणून टिम्पॅनम हलत नाही असं दिसतं. तर इथे सुद्धा वाताचं शमन करणं रक्ताचं मोक्षण करणं ह्या दृष्टीने जलौकांचा उपयोग खूप चांगला होतो. बरेच पेशंट्स मध्ये वापरलेला आहे. ओके. जर का जलौक्याचं वमन नाही केलं तर जलौका दृढ होते असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. ठीक आहे. मला वाटतं आपण आज इथे थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 27वा अध्याय चालू करूया. आणि सगळ्यांनी पाठांतराला सुरुवात करा. YouTube वरती दोन्ही हे लोड केलेले आहेत 15वा अध्याय आणि वनस्पतींचे श्लोक सुद्धा. तर नक्की ते बघा आणि त्याप्रमाणे पाठांतराला सुरुवात करा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध केले तेथ माझे जेवरले पायी कपणा आता विश्वात्मके देवे येणी भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूरे पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजिजो आरे पुरुखी अखंडिता आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय व्हावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.